काय या काय आहे आ या काय आहे बापरे बाटली तर एवढी नशा असते हातात घेतल्या घेतल्या शब्द वळले ह्या काय हाय काय काय आहे अगं दारूची बाटली आहे ती बोला आता तुमची नाही बोला हा माझी नाहीये मरेल इकडे ये इकडे ये तुमची नाही ना ऐक ऐक जय मग काय जय 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 जयवंती जय 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 जयवंती जय 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 जयवंती ऐक ऐक आपली बाटली तुमची नाही तर घाबरताय कशाला मग कारण आपली नाहीये कारण आपली नाहीये म्हणूनच घाबरतोय मी ती माझी नाहीये ऐक हॅलो ऐक जयवंती बरं झालं बाई मी स्वतः झाली इथं माझ्या डोळ्यांनी बघितलं तुला काय आहे नवरा माझा आपल्याला वाटतं नवरा इकडे मुंबईला येऊन काम करतो कष्ट करतो इथं नवरा नुसती मज्जा मारतो नाही म्हणणार. शांत हो तू आधी माझी नाहीये मी तुला सांगतो ही कदम मामांची आहे माझं काही नाहीये तुला विश्वासच बसत नाहीये आता काय चोर पकडला गेल्यावरती असंच म्हणतो मी चोरी केलीच नाही अगं कारण मग मी सगळं बघितलं माझ्या डोळ्यांनी बघितलंय माझ्या कानांनी ऐक ना किती कानांनी गोंधळ झालाय तुझं तू बघ डोळे इथे दाखवतेस कान इथे दाखवतेस तुझं तुला तरी कळतं मला सगळं कळलंय तुमच्याबद्दल काय कळलेलं आहे वाटेल ते बोलू नको तुम्हाला बाईचा नाद आहे अगं- मला बाटलीचा पण नाद लागलाय अगं नाही तू माझी बाटली नाहीये जय हे जय बघायला ठेवलंस का रे हो काका काय रे आईची साडी द्या ना काय बोलला का कोणाची साडी आईची साडी आहे काल न्यायची विसरली ती हा काल साडी जय जयवंती काय कशासाठी ऐक ना काय बोलतोय काय बोलतोय बरोबर बोलतोय त्याच्या आईची साडी राहिली होती काल कशी राहिली इथं? कशी अगं काय बघ ऐक माझं शांतपणे ऐक त्याच्या आईची जी साडी आहे ती आपल्या गॅलरीत पडली होती हा तुमच्या गॅलरीत ह्याच्या आईची साडी कशी पडली आईने सुकायला टाकलेली गॅलरी मध्ये कशाला सुकायला टाकली कशाला सुकायला टाकली म्हणजे ओली होती ओली हा साडी ओली होती ओली ओली कशाने झाली थांब. ए बाबा, ए, तू काय बोलू नकोस तू अजिबात काय बोलू नकोस ती वेगळा अर्थ लावते ऐक वल्ली, वल्ली, ऐक नको ना वल्ली 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 करूस 2 मिनिटं थांब ती ऐक ना ग ऐक माझं ऐक जय जयवंती ह्याच्या आईची जी साडी आहे मी ते इथे बस तुला ना शांतपणे सगळं सांगावं लागणार आहे बघ ह्याची आई जी आहे ती आपल्यावरती राहते म्हणजे हा पण आपल्यावरती राहतो सांगा. ह्याची आई ह्याच्या आईची साडी ह्याच्या आईच्याच गॅलरीत टाकते तर ह्याच्या आईची गॅलरी नाही ह्याच्या आईची साडी ह्याच्या गॅलरीच्या उडून बोला त्याच्या आईची साडी गॅलरीतनं उडून आपल्या गॅलरीत पडली कसं होतंय कसं तंत्रले कसं होतंय आता अगं- हा, एक खोटा लपवायला अजून 10 खोटं बोलायला लागते अगं- कसं होतंय आता तुम्हाला खोटं बोलताना काय खुदू होईल काही वाटेल ते बोलतेस ऐक असं काही नाहीये थांब मला त्याच्या आईची आधी साडी देऊ दे मला ए बाबा हे घे तुझ्या आईची साडी तुझ्या आईला सांग साडी तिच्याकडे ठेवायची कळलं ना तुला उगाच काहीतरी गैरसमज होतो त्याला विचार खोटं वाटत असेल तर ते सारखे कपडे पडतात म्हणून आज मी स्वतः त्याच्या आईला चिमटे दिलेत हो काका तुमचे चिमटे आवडले आईला बाबा भडकले हो भांडणं झाली घरी करा लोकांचे संसार उद्ध्वस्त करा नाही. स्वतःचा संसार करताच लोकांचा पण करा हे तोंड आहे का तुझं ही वाक्य बोलण्याचं जरा शांत राहा ना वाटेल ते बोलतोस तुझ्यामुळे गैरसमज होतो इथे तू बाहेरचा पहिले चालता हो मूर्खा कुठचा ऐक जयवंती आता जरा गोंधळ वाढत चाललेला ऐक माझं शांतपणे ऐक तिकडे गावाकडे ऐक. पोटाला चिमटे काढून मी संसार करते इथं तुम्ही बायकांना चिमटे काढत फिरता मी मरायला इथं देवा, चिमटे काढलेले नाहीये. हे बघायला ठेवलंच मी रे नाही- माझ्या नवऱ्याला काय नाद लागला ऐक इकडं मला काही नाद लागलेला नाहीये बायकांना चिमटे काढ मी का चिमटे काढीन ऐक ना चिमटे मला हौस आहे का चिमटे काढायची हा असं नको न करू मी का चिमटे काढीन मला काढा हा? मला चिमटा काढा मला काढला कधी चिमटा एवढी चिमटे काढायची हौस आहे तुम्हाला मी चिमटा मला काढा नाही. घ्या, मला मी काढा. नाही नाही, काढा, चिमटे. काढा. अगं मी का- तुम्हाला- अरे मला का चिमटा काढतेस असं ऐक ना जयवंती तिकडं मी वड पुजला अगं- आणि ह्यो माणूस इकडं बाटलीला पुजतोय मी नाही रे. तिकडं धाग्यामध्ये संसार अडकवला ए, आणि हो इकडं जयवंती. काय माझ्या नवऱ्याला नाद लागला बाई मला नाही लागला. काय करतो हो? बायका साड्या सोडून निघून जातात घरात काय बोलतेस तू काय दिवस दाखवलेस रे मला काय वाटत होतं नवरा इथं काय करतो इथं तो चिमटे काढतो अगं मी नाही. करायला पोहतो अगं मी- साड्या सांभाळतो
करतो बघितले. अगं मी नाही ऐक ना, देवा शपथ सांगतो. ऐक ना जयजयवंती, देवा शपथ मी अत्यंत निष्कलंक आहे. तुला वाटत असेल तुझा नवरा चारित्र्यहीन आहे, पण तसं नाहीये. मी खोटं बोलत असेल तर मी देवा शपथ, सत्य आहे. अत्यंत निष्कलंक आहे तुझा नवरा. येस. मनीषाबाई, मनीषाबाई, मी तुम्हाला म्हंटल होतं की नाही आज नकोय मला, मग तुम्ही का देताय मला? पॅटीस बद्दल बोलतायत त्या. नाही ना ऐक ना, हा विनोदाचा दर्जा बघ आणि तूच मला सांग ही चॉईस असेल का माझी? नाही ना ग, पॅटीसला पॅटीस जुळवते. ऐका ना मनीषा, बायको आहे माझी, असं करू नका. म्हणून म्हणतोय मला नकोय तुमचे पॅटीस, कारण आज मी तिला घेऊन बाहेर जेवायला जाईन म्हणतो. जॉकच मारला नसता. लागल तर सांगा. नाही रे, कुठलीच खानावळवाली अशी नसते रे. काय रे, अशी नसते. आज का घडतंय हे माझ्यासोबत? जयवंती नाही ग. तेव्हा मी येते तुझ्याकडे. जयवंती, ऐक काय सापडलंय तुला हे मरण्याचं? तू इथे बसा. शांत ऐक. आता सासरी जाते आणि सासूबाईंना सगळी तुमची थेर सांगते. काय थेर सांगणार आहेस इथं तू? मी माहेरी असताना, बायको माहेरी असताना नवरा इथं रंग उधळतो. नाही ना ग जय, मी नाही ग रंग मला उधळत. काडी मोड पाहिजे. मला ऐक ना. काडी मोड पाहिजे. जयवंती, एक मिनिट थांब. हा अख्खा आयटम म्यूट केला आणि मागे उधळीची एक गुलाल लावलं तर मॅच होईल. मॅच ऐक माझं, ऐक. थांब, वेडी आहेस का तू? खूप झालं. मी आता दूध का दूध, पाणी का पाणी करणार आहे. आत्ता आजपर्यंत एका माणसावर जगाने कधीच विश्वास ठेवला नाही जेव्हा बोलण्याची वेळ येते. मी आज त्या माणसाला इथे आणतोय. कदम मामा, कदम मामा. काही झालं लवकर या. काही झालं इकडे या. कॅन्सल करायचं प्रोग्राम. नाही काही झालं आत या. काही कदम झालं? मामा, हा? ही आता ही नवीन बाई कोण? मता अगं पहिल्यांदा बघतायत ना ते तुला, म्हणून त्यास मामा बायको आहे हो माझी. अरे मग बोलायचं ना. वहिनी नमस्कार. थोडं लॉजिक वापरा, तिने केलं पाहिजे ना हे. थांबा ना मामा. ऐका तुम्ही प्लीज इथे बसा. काही झालं? जयवंती तू इथे बस. हा. मामा, हा? मी जे विचारीन त्याची खरी खरी उत्तरं हिला द्या प्लीज. हो. ही बाटली कोणाची आहे? ही बाटली आमची आहे. खुश? आमची बोलले घ्या हे मंगळसूत्र फेकून द्या. नाही, ऐक. एवढं करण्याची गरज नाहीये मामा. प्लीज बी स्पेसिफिक. आमची मध्ये कोण कोण येतं? हा, आमची मध्ये मी आणि मोरे, आम्ही दोघे संध्याकाळी इकडे प्यायला बसतो. कळलं? आणि हे नाही पित, थोडं सुद्धा पित नाही. म्हणजे अहो, दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करत नाही. म्हणजे आम्ही ऍक्च्युली हे इकडे कोण नसतं, हे बाहेर जातात म्हणून आम्ही इकडे बसतो. आणि समजा राहिलीच तर बिंदाचा घाबरायचं नाही, कारण हे तेवढीच दारू राहते. परत दुसऱ्या दिवशी पिता येतं. एवढ्या सुद्धा थेंबाला हे हात लावत नाही, बघत पण नाही, काही पण करत नाही. एक नंबर माणूस आहे तुम्हाला सांगतो. कळलं? म्हणजे जाम भारी आहे म्हणे, जाम आवडलं हे माणूस. त्या हो, बाईचं काय मग? ती बाई कोणती? मनुष्य का कोण? मनुष्य नाही, मनीषाबाई. मनीषा एक नंबरची चापलूस बाई. इच्छा असला करोनाच्या काळामध्ये तिने काही घरामध्ये पदार्थ बनवते, ते घरातल्या लोकांना देतेच, पण सोसायटीतल्या सगळ्या लोकांना जबरदस्ती देते. मला पण देते. मी बोललो मला नाहीच पाहिजे तर कशाला देतोस तू वासारे? कळलेलं आहे. हा. आणि आता मामा, हा. त्या वरच्या ज्या आशाबाई आहेत ज्यांचे कपडे माझ्या गॅलरीत पडतात. साडीचं. अहो, एकदम डोकंच नाही त्या वासाऱ्या लोकांना. चिमटे लावायचे ना, सगळे कपडे यांच्या इकडे पडतात. माहितीये काय? मग हे देत आल्यावर ते सगळ्यांना देतात. अहो, एवढा गुन्हे माणूस आहे, दुकानातून चिमटे आणून दिले नवीन विकत. बोला, ऍक्च्युली मी बाई असते तर मी त्याच्याबरोबर लग्न केलं असतं. मामा एवढं मामा, याची गरजच नाहीये मामा. मग थांबा ना. ओके, पटलेलं आहे मामा. थँक्यू. थँक्यू. हा. बहिणी येऊ? हा. काय
मग संध्याकाळचा प्रोग्राम कॅन्सल? नाही कॅन्सल नाही आहे. बाहेर घेऊन जाईन मी तिला जेवायला. हा. तुम्ही बसा, पण जरा लवकर आटपा. आम्ही पण जरा लवकरच घरी येऊ. नाही नाही, काय हरकत नाही. या 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 चावी चावी भारताना खाली ठेवतो जा. पटलंय ना, विश्वास बसलाय ना. मरायला आत्ताच फोन करायचा असतो यांना. आता कोणाचा आहे फोन आता? अजून अविश्वास आहे का? लाऊडस्पीकरवर ठेव. हे बघ. हॅलो. साहब 5 मिनट में आ रही है, मैं कपड़े निकाल के रखो. हाँ लॉन्ड्री वाली है, लॉन्ड्री वाली. जगातल्या लॉन्ड्री वाले कपाट में से कपड़े निकालो. का नाही बोला? जय जय. जीप मधून उतरेपर्यंत कटकट कटकट कटकट. तुम्ही बंद करा. राजस्थानला गेलो असतो, मीनाताईंनी सांगितलं होतं शहामृग तरी दिसलं असतं चांगलं. राजस्थानला छांबरूक असतं. असं- उंट काय तुझ्या डोंबिवलीत असतात. तुझी आई जाते लिंब आणायला. उंट काही साधी एवढंच करा, एवढंच करा मला फक्त. सांगतेय. डोक्याला ताप झाले ना आयुष्यात. व्याघ्रदर्शन व्याघ्रदर्शन टायगर सफारी करूया, टायगर सफारी करूया. एक तरी दिसला का वाघ? वाघ दाखवतायत. वाघ भाऊ आहे माझा. दादा दादा वहिनी आली. अरे वहिनी कशा म्हणाला? हेच करा तुम्ही सतत. हेच करा. हेच करा. अरे तुझ्यामुळे तिकडे ठेवतो मी. बूट उचला. ताबड मी मोलकरीन नाही तुमचं. मोलकरीणच बूट आहे उचला. मी, कळलं ना? जागेवर ठेवा. हा, बूट उचला. हा. मला सांगते ती. हा. नीट ठेवा सगळं. आणि तो वाघ आहे ना तुझ्यामुळे दिसलेला नाहीये. काय संबंध? एवढं मोठं वेफरचं पाकिट घेऊन ये तिकडे. अख्ख्या जंगलात कुरुम कुरुम आवाज येतोय. कसा येतोय? कुरुम कुरुम आवाज येतोय. जाऊ द्या. आणि वेफर संपल्यावर फक असा गेलास ते पेशवी फाडलीस तिकडे तू. काहीच दिसत नव्हतं, कंटाळा आला होता. पक्ष्यांचा थवा फडफड 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 असा उडाला. तुला माहितीये का? अति करून. वाघ होता ना तो येत होता, दचकला आणि गेला मागच्या मागे. दचकला आणि तो गेला. टूर लीडर सांगत होता हाच रूट आहे वाघाचा. हे बघा इथे वाघाचे पंजे सांगत होता तो. पंजे म्हणजे वाघाचे पंजे नव्हते, चिखल विस्कटला होता फक्त. वाघाचे पंजे म्हणे. अरे, नशिबात वाघ लागतो. तुझ्या नशिबातच नाही. नशिबात मला तरी डावीकडे एक गवा दिसला. दुर्बीण काढली तर तूच होतीस. दिसलेलं नाहीये. नाहीच रे. म्हणजे ना वाघ दिसायला सुद्धा ना नशीब लागतं, पेशन्स लागतात आणि वाघाचं काळीज लागतं. वाघात दिसला मग तुम्हाला? हा. तुमचं वाघाचं काळीज आहे ना, दिसला तुम्हाला वाघ? होय. मग काय दिसलं? रानकोंबडी जी दर रविवारी खाते मी. रानकोंबडी खातेस? रानकोंबडी एवढी असते? असते. ती खातेस तू? खाते. रानकोंबडी वाटते खाते. ते? मला सांगतेस तू? एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, वडनेरकरांची वाघीण पहिली आणि शेवटची वाघीण आहे तुमच्या आयुष्यातली. हो मग डे कशाला मारायला लावतेस आडनाव? आता त्याच्या- वडनेरकरांची वाघी मग डेची काय चिमणी आहे? मला सांगतो वडनेरकरांची वाघी. त्याच्यावर जाऊ नका. अरे वडनेरकर स्पेलिंग येत नाही म्हणून डे केलं तिने. मला माहित नाही. नका ना बोलू लोकाला असं. ताप नकाला बोलू. जागा मी त्याला ना आता फोनच करतो. वाचा, त्याला. तो टूर तुमचं लीडर बरोबर. मारतोय आता मी माझ्या सांगत हातून. होते राजस्थानला हो, जाऊया. राजस्थानला मीनाताईंनी जाऊ. सांगितलं ए, होतं. थांब का जरा राव. एक वाघ दिसला नाही, टायगर सफारी करूया, टायगर सफारी ओय करूया गप म्हणे. गप रे. हॅलो. कंटाळा आला मला नुसता. हा तुम्ही ते याला पाठवलं होतं काय ते व्याघ्रदर्शन वगैरे. हा किती वाघ? 5 वाघ दाखवणार होतात ना? एक पण दिसला नाही. 2 दिवस झाले एक पण वाघ मला दिसला नाही. हा अरे लाज वाटली पाहिजे. किती पैसे घेतलेत? होल्ड करा. हा होल्ड करतो. चल. हा आहे माझ्याकडे खूप वेळ आहे. होल्ड करतो. हा चला. आपण याला शोधतोय, इथे आलाय बघा. हा चला. हाडू आहे आवाज कमी कर का जरा. सुरू कर ना जरा. बोलतोय ना मी. थांब जरा. हा झालं तुमचं होल्ड करून? ए जरा थांब ना ग. हा बोला बोला बोला. हा हा बोला. हा हो वाघ पाठवा ना मग. वाघ पाठवा ना रूमवर. मी वाघ बघितलेला नाही. तुम्ही वाघ पाठवा रूमवर. हा पाठवू शकता का तुम्ही? नाही की नाही? मग रिफंड द्यायचे. सगळे पैसे रिफंड द्यायचे. हा फोन ठेवा आता. चला डोकं फिरलं. फोन ठेवा. फोन केला डुप्लिकेट वाघ पाठवला. ए जा बाबा. हे मालकाला सांग ओरिजिनल वाघ पाहिजे. जा बघू नको. जा ना बाबा जा ना.
करावा गे हाय गुड इव्हनिंग. इकडे कुठे टायगर सफारी. आम्ही तुम्हाला बघायला जायला हवं तिथे, तुम्हीच दाखवायला येत आहेत. दॅट्स लाईफ. जस्ट कॉमन मॅन विथ झिरो न्यूसन्स व्हॅल्यू. शी इज वाघीण ऑफ वडनेरकर्स. बोलताय मला का बोलताय? तू आहेस ना, मगाशी बोललीस ना मला वडनेरकरांची वाघीण आहे. बोलू नका बोलू नका. करा काहीतरी करा काहीतरी. तर तोच करेल काहीतरी, तोच करेल. हड 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 अगं हात नका करूस ना पिंडो. हड काय करते, झुरळ आहे का ते मिशीवाला? हड हड करशील त्यांनी झेप घातली तर तुझी हड गायब होतील अंगातली. टाळी दिली वाघाने. आयुष्य रेषा धनरेषा गायब झाली. 2 लाल रेषा आल्यात रक्त आहे रे. अरे बापरे. ऍक्च्युली शी इज व्हेरी सॉरी. बोलत शी इज जस्ट हिअर फॉर कॉमेडी. नो बोलत राहा. बिझी ठेवा. मला आयडिया आली जाऊ नकोस, सोडून जाऊ मी नकोस. बघते. नाही नाही तू बोल. ह्याच्या आधीचा साठी बोलत- सगळं सॉरी. बोलत जाऊ राहा. नकोस. बोलत राहा. याच्या आधी सगळं सांग. आय हॅव ऑलवेज हेल्प सेव्ह टायगर प्रोजेक्ट. वाघाची संख्या वाढली पाहिजे. वाघाच असले पाहिजे माणूस. अरे येडीस का? कीटकनाशक कशाला मारलं? झुरळ आहे का ते? मी काहीतरी प्रयत्न तरी करते. तुम्ही करा काहीतरी. बोलू नका फक्त. सतत कच खाऊ धोरण असतं तुमचं. कधीतरी छाती पुढे करून संकटाला सामोरे जा. छाती पुढे करायच्या गोष्टी करू नकोस. मी आतल्यात काय काय आवडलंय माझं मला माहिती आहे. वाघ तुझ्याकडे बघतोय म्हणजे तू त्याला त्याची डिनर वाटतेस. कॉन्सन्ट्रेट. नवरा आहात ना तुम्ही माझा? नवरा आहात ना? होय नवरा आहे. सावित्रीने सत्यवनाचे प्राण वाचवले होते. काहीतरी करा कधीतरी बिंडो बायकोसाठी. उलटा बोलतेस तू. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते ना, मग? मग तू वाचव. आयुष्यात ना कधी अभ्यास नाही, कुठल्या गोष्टीचा काही नाही, वाचन नाही. बिंडोक बिंडोक बिंडोक. जास्त बोलू नका. छताडावर बसेल ना चकल्या निघतील दिवाळीच्या आधी. दुसरं काय केलंस आयुष्यभर? छाताडावर तर बसलीस म्हणजे आयुष्याच्या. जास्त बोलू नका तुम्ही. मी आधीच सांगून मी ठेवते. बोलणार जास्त. नाही, दरवेळचं आहे तुझं. बोला. मी ऐकते आज. ए गाप जरा तू गाप ना. जर बोलणार ए हाय मी आहे. होय सर सर आम्ही असं काय करू म्हणजे तुम्ही जाल? काय- मी गाणं म्हणते. गाणं नको. गाणं म्हणू. वागोबा वागोबा भागला. वाघ पण हसतोय का तुझ्या गाण्यावर? लायकी मग तुझ्या गाण्याची काय आहे? मी अरे असं म्हणतो काही नको करूस तू. गोष्ट सांगू. हाय. गोष्ट सांगू. इकडे आहे इकडे आहे. लेकीकडे जाते तूप रोटी खाते. ही गोष्ट कशाला सांगतेस तू? या गोष्टीचा राग आहे वाघांना. त्याच्या पूर्वजांनी सांगितलं नसेल का एक म्हातारी होती फसवून गेली म्हणून. बिल्डू काय बावल्यात एक नंबरची मंदाड आहेस बाकी काही नाहीये. अक्कल नाहीये डोक्यात. तोंड सांभाळून बोला. सतत मंदाड बोलणं बरोबर नाहीये. मी बोलणार. अति होत आहे. मी बोलणार. अति होत आहे तुमचं. माझ्या आईशी तशीच वागतेस नेहमी ना, म्हणून मी बोलणार. आज चान्स आहे. आई नाही ना घरी. काय चुकीची वागते मी? काय चुकीची वागतेस? काय चुकीची वागते? नेहमी माझ्या आईशी तसंच वागतेस तू. कसं वागते? अरे आई एकदा झोपली. माझी आई एकदा झोपली. मध्ये माझी आई एकदा झोपली होती. हा. आई झोपली होती, तोंड उघडं होते त्याचं. मग
वाजवेन ना, चल ना बाबा, नको ना आवाज काढू. घोरायचा आवाज येतो, असाच येत होता. घोरायचा असाच आवाज येत होता आईचा. हे बघ, घोरायची नक्कल करतोय रे तुझ्या आईची, लक्षात घे जरा. तुमच्या आईची गोष्ट सुरू आहे ना, होय, माझी. म्हणजे तुमच्या आईची नक्कल करतोय. ए, माझ्या आईची नक्कल नाही आता? करायचं. माझी आई आवाज करत नव्हती. हा, घोरात पडली होती. एक मिनिट, माझी आई झोपलेली होती. हिला काय वाटलं, माझी आई गेली, डोक्यावर पांघरून टाकलं तिने, आणि सगळ्या सोसायटीला कळवलं माझी आई गेली. किंवा माझ्या आईचे डोळे उघडले ना, तेव्हा सगळे बसलेले होते सोसायटीचे, अरे अरे म्हातारी हो. कशी गेली म्हणून. हो. वागलं. कारण मी कंटाळले. यायला गप्प आहे. लाथ मारू नका. काय 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 बोलतोय ना नवरा बायको मध्ये, काय 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 वाज बरं खनखन. कधी सुट्टी यायच्या आईपासून असं झालंय मला. असं काय बोल, ए गप ना बाबा, तुझ्या हा डोक्यात जाऊ नको. मला आता आता टाळ कसं टाकलं माझा, ताप की नाही? बोल आता, आता बोल, तुला काय बोलायचं बोल. काय कमी अजून अजून. अरे ए, मी नाही श्याम. मग टाळ कसं टाकलंय मी आता, आयुष्यभर जगात कोणी मला आवरू शकत नाही. हे श्याम गप्प बस, तुला सांगून ठेवतोय. तुम्ही सांग. एक मिनिट, हा, एक त्याच्याशी मिनिट. असं आवाज बोलू कमी. नका. काय त्याच्याशी असं बोलायचं नाही. का का नाही बोलायचं? चिडायचं नाही त्याच्यावर. का नाही चिडायचं? नाही चिडायचं त्याच्यावर. कोण लागतो तुझा? तुला म्हणून सांगते मी, याची आई यांची आई इतका त्रास देते मला, जाच करते माझा. जा जा, कधीतरी जाऊन भेट. तू पण भेट, तुला पण कळेल. अशी बघ ना, चालतंय. भेट कधीतरी जाऊन. आतल्या गाठीची बाई आहे, तुला पण कळेल. आईला आतल्या गाठीचं म्हणायचं नाही? त्रास देतात. चुकलं माझं. काय? लग्न करून चुकलोय मी त्या घरात. सगळं सांगितलंस ना त्याला. आता हे आता जगभर बोंबल तिकडे जाऊन सगळं आमच्या घरात त्या गोष्टी बाहेर सांग. नाही तंगड्या तोडून हातात शेपटी अशी दाबून टाकतोय. माझ्या भावाशी असं बोल. कोण आहे? एक मिनिट, कोण आहे हा तुझा? कोण आहे हा तुझा? भाऊ आहे लायकी माझा, आहे त्याची? मन मोकळं. भाऊ आहे याची लायकी आहे भाऊ बनायची? आहे. हा, भाऊ आहे. चल 30,000 रुपये काढ. मागच्या दिवाळीत तुला 30,000 दिले होते ना फटाक्यासाठी. नाही देणार. 30,000 रुपये काढ. चल. नाही देणार. 30,000 रुपये काढ. मला 30 आत्ताच्या आत्ता नाही पाहिजे. देणार तो. मला मी नाही सोडणार. नाही देणार तो पैसे. मला 30,000 पाहिजे. हे कुठे घालू रे मी? मंडीतून स्वाईप करू का? असं बोलू नका. कॅश दिली होती ना, कॅश दे मला. असं बोलायचं नाही त्याच्याशी. का नाही बोलायचं? नाही बोलायचं, माझा भाऊ होतो. का नाही बोलायचं? माझ्या आईशी कसं बोलतेस तू? काय बोलते मी? काय बोलतेस? काय बोलते मी? अरे ए तुला सांगतो, ऐक रे. काय बोलते मी? ऐक, ऐक ना, इकडे बघ. नाही, मी काय बोलते तुमच्या आईशी? मागच्या दिवाळीत घराची साफसफाई करायची होती. करायची तू होती. साफसफाई करायला उठली, स्टूल घेतलंस आणि त्याच्यावर उभी राहिलीस, बरोबर आहे? म्हणजे काम मीच करते ना. ऐक जरा, माझ्या आईला जरा दया आली तुझी म्हणून येते स्टूल पकडायला, म्हणून तिचं स्टूल पकडलं. काय वाईट केलं तिने? मग? वरचं तुला काय सगळा कचरा काढायचा होता, दुसरा स्टूल घ्यायचा आणि चढायचं ना. माझ्या आईच्या खांद्यावर पाय देऊन खाली चढलीस तू. कामाच्या गडबडीत झालं. कामाच्या गडबडीत झालं? मी गुंग होऊ नाही शकत कामाच्या गडबडीत, असं काहीतरी. हा? तिला पाय, मी काय एवढं काय मोठं इकडे तमाशा बोल काय? करते? हा, तुम्ही हात नका अरे चल ना, ये वाजवेन सोडणं बिडला म्हणालास तर. एक मिनिट. ये. असं बोलायचं नाही त्याच्याशी, मी आधीच सांगते. का नाही बोलायचं? मी पण सगळं काढे ना तुमचं. काढ चल. काढे. काढ सगळं काढ चल. थांब ना. अच्छा, काढू काढ, ना काढ. विषय, तर काढतेच आता. हा, काढ चल. आपण मनालीला गेलो होतो गेल्या वर्षी. हा, गेलो होतो. तो बर्फाचा डोंगर चढायचा होता, आठवलं? हो, चढायचा होता. दुसऱ्याच बाईचा हात धरून अख्खा डोंगर चढलात. वर गेल्यावर कळलं मी खाली आहे. हा, मग झालं ना चुकून. असं होऊ शकतं ना तुझ्या आता आकाराची. काय? ए, पुढे चालला तू. चल इकडे, पुढे चालला. नाण्या, चल इकडे. ऐक सगळं. माझा मनालीचा किस्सा सांगितलास ना तू. त्याच्या पुढे 3 महिन्यांनी मनालीला आपण परत गेलो होतो. माझ्या बहिणीला घेऊन गेलीस. ताई चल की बाई आपण जाऊया मनालीला. या सुरात तू तिला नेलंस बिचारी. असं बोलत होते मी. असंच बोलत होती. बरं. माझ्या ताईला तू सांगितलंस चला खेळूया, आणि तिला बर्फात गाडलंस ग. एवढं फटकं मुंडकं बाहेर होतं. त्या म्हणाल्या होत्या हा खेळ खेळूया म्हणून. अरे म्हणून विसरून जायचं. माझ्या ताईला विसरून 20 किलोमीटर गेलेस बस घेऊन. मला काय माहिती. त्याच्यानंतर अचानक अरे बापरे वंश दिसत नाही येत बसमध्ये, कुठे गेल्या असं म्हणालीस ना, आणि परत आलीस ना. माझी आली तेव्हा ताई डायरेक्ट डोर फ्रेम झाली होती कडक. निघायचं त्यांनी बाहेर. बघ निघायचं म्हणजे काय? मग काय त्यांना त्याच्या काय पुढे महिनाभर फ्रीज उघडला तरी थरथर कापत होती. आता बोल ना तू. माझी काही चूक नाहीये त्याच्यात. तुझी चूक आहे, माझी चुकलं. मी तुझे लग्न केलं हेच माझं चुकलं. त्या म्हणाल्या होत्या आपण खेळ खेळूया. वाजव ना, माझ्या- भिकाऱ्या. हे चल ना. तू चल ना मला. अजिबात नाही. वा वा, भन्नाट परफॉर्मन्स. बघा हा सरस काय म्हणतात प्रसादा. पशा तू इतका अफलातून वाग करतोस ना, म्हणजे नॉर्मल कॅरेक्टर्समध्ये व्हरायटी देणारे नट मी बघितलेत, वाघात व्हरायटी देतोस तू. वेगवेगळे वाघ तू एकट्यानेच केलेले आहेस या मंचावरती. वा वा, बहारदार. तुमच्या दोघांचं पण ट्युनिंग आणि टायमिंग अफलातून, मजा आली. वंडरफुल.
सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की वाघालाही लाचार करणारा एकच प्राणी आहे, तो म्हणजे मनुष्य प्राणी. आणि ह्या प्रहसनातून ते खूप छान बाहेर आलं. फारच भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान सादर केली. भावा कडक, म्हणजे फारच मजा आली. तू जसा आला होतास ज्या ॲटिट्यूडनी आणि ज्या ॲटिट्यूडनी गेलास, तो फारच कमाल होता. तुम्ही दोघे फार छान भांडलात, मजा आली. या खूप मस्त झाली भांडणं. या 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 वी लव्ह इट. थँक्यू.